पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यात जमा, आता माघार नाही। सेनेचे जिल्हाध्यक्ष नाना भानकिरे यांची आक्रमक प्रतिक्रिया। तर पुण्यामध्ये शिवसेना 165 जागांसाठी अर्ज दाखल करणार, धंगेकरांची माहिती। पुण्यामध्ये शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणार। थोड्याच वेळात एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना तातडीने पुण्याला पाठवलं। शिंदेंचा पुण्यातील नेत्यांना निरोप, सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार। पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावरती लढण्यासाठी आग्रही। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली, शिवसेना भाजप स्वतंत्र लढणार, तर अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षात वाद। मुंबईमध्ये भाजपकडून 135 एबी फॉर्मचं वाटप, भाजपकडून 2 उमेदवारांचे एबी फॉर्म अद्यापही वेटिंगवर असल्याचं समोर। मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना भाजपचं जागावाटपाचं सूत्र ठरलं, भाजप 137 तर शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार। महायुतीच्या घटक पक्षांचाही या आकड्यांमध्ये समावेश असणार। स्वतःला शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर जगण्याची वेळ आली आहे। संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा समाचार, तर 60 वर्षांच्या इतिहासात शिवसेना कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही, संजय राऊत यांची टीका। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत, ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडीसोबत युती, तर अजितदादा स्वबळावर लढणार। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला, ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार, तर राज ठाकरेंची मनसे 52 जागांवर उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईत लढणार। महापालिकांचा धुरळा सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, वरळीतील नाराज उमेदवारांना समजावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत, तर नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी सर्वांना मातोश्रीवरही बोलावलं। भाजपकडून शिवसेनेची 8 जागांवर बोळवण, शिवसेना नेते नितीन गडकरींच्या भेटीला नागपूरमध्ये रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर युतीचं ठरलं, तर नागपूरमध्ये भाजप 143, शिंदेंची शिवसेना 8 जागांवर लढणार। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मनसे 52 जागा लढणार, तर काल रात्री उशिरापर्यंत 49 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती। अद्याप मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर नाही, आजही काही जणांना एबी फॉर्म देण्यात येणार, तर इच्छुकांची मनधरणीही केली जाणार। पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आघाडीवरती शिक्कामोर्तब। 165 जागांपैकी काँग्रेस 100, 21 जागांवरती मनसे आणि उर्वरित जागांवर ठाकरेंची सेना लढणार। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, शिंदेंची शिवसेना 92 ते 95 जागा लढवणार, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागा लढवणार, तर रिपब्लिकन सेनेला 2 जागा असल्याची सूत्रांची माहिती। प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी 2 ठिकाणी उमेदवारांची अदलाबदली, प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी 2 उमेदवारांचे वॉर्ड बदलल्याची सूत्रांची माहिती, तर सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेला वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी असल्याची सूत्रांची माहिती समोर। आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना मोठा धक्का, विद्या ठाकूर यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर यांचा पत्ता कट, वॉर्ड क्रमांक 50 मधून भाजप कार्यकर्ता विक्रम राजपूत यांना उमेदवारी जाहीर। विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 119 मध्ये ठाकरे सेना मनसेमध्ये नाराजी नाट्य, विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 119 ही जागा मनसेला मिळाली, तर मनसेचे उमेदवार संतोष देसाई यांच्या उमेदवारीवरती ठाकरे सेनेचा आक्षेप, ठाकरे सेनेच्या आक्षेपावरती मनसेकडून नाराजी व्यक्त। ठाकरेंच्या सेनेच्या श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारी संदर्भात अद्यापही संभ्रम, श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव देखील उमेदवारीसाठी इच्छुक, श्रद्धा जाधव या सायनमधील 174 वॉर्डमधून इच्छुक, तर वॉर्ड क्रमांक 202 मधून पवन जाधव हे इच्छुक, 202 वॉर्डमधून कोणालाच उमेदवारी जाहीर नाही। मनपा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज ठाकरे यांची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा होणार, एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। नवी मुंबईमध्ये वंदा म्हात्रेंच्या उमेदवारांना काल एबी फॉर्मचं वाटप, मात्र एबी फॉर्म्सवरती जिल्हाध्यक्षांची सही नसल्याचं समोर।
मुंबईच्या शिवडीमध्ये भाजपमध्ये नाराजी, भाजपच्या जान्हवी राणे या नाराज असल्याचं समोर. वॉर्ड क्रमांक 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे निष्ठावंत नाराज. जान्हवी राणे ह्या पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही समोर. शरद पवार महापालिका निवडणुकांनंतर एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेणार नाहीत. विचारधारेच्या विरोधात जाऊन शरद पवार वेडावाकडा निर्णय घेतील असं वाटत नाही. पालिका निवडणुकांनंतर दोन्ही एनसीपी सोबत येण्याच्या चर्चांवरती राऊतांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदर पालिकेसाठी महायुती तुटली, भाजप शिवसेना स्वतंत्र लढणार. दोघांकडून देखील स्वबळाचा नारा. तर भाजप 95 जागांवरती उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती. तिकीट वाटप करताना बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षाकडून दक्षता. तर उमेदवारांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून एबी फॉर्म्सचं देखील वाटप. तिकडे अकोल्यातही महायुती फिसकटली, भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार. अकोल्यामध्ये शिवसेनेचा स्वबळाचा नारा. 80 जागा लढवणार. तर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची घोषणा. चंद्रपूरमध्ये भाजप आणि अजितदादांच्या एनसीपीच्या युतीची बोलणी फिसकटली. चंद्रपूरमध्ये अजितदादांची एनसीपी 40 जागांवर निवडणूक लढणार. तर चंद्रपूरमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेची युती मात्र निश्चित. चंद्रपूरमध्ये 66 पैकी 58 जागा भाजप तर शिंदे सेना 8 जागांवर लढणार. नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीची आशा मावळली. नांदेडमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा. नांदेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी 10 जागा एकत्र लढण्याची तयारी करत असल्याची माहिती. युतीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये फूट. 2 आमदार राष्ट्रवादीसोबत तर 1 आमदार स्वतंत्र उमेदवार देणार.